विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील शेप्स अँड मॅप्स हा पाठ पाहणार आहोत. शेप्स अँड मॅप्स, SHAPES, शेप्स. शेप्स म्हणजे आकार. शेप्स या शब्दाचा अर्थ होतो आकार. अँड आणि मॅप्स, MAPS, मॅप्स. मॅप्स म्हणजे नकाशे. MAP, मॅप असं म्हटल्यानंतर एक नकाशा. MAPS, मॅप्स. मॅप्स म्हटल्यानंतर प्लुरल झालं, म्हणजेच अनेक वचन झालं, नकाशे असं. सूचना वाचूया आपण. 1. नेम द, म्हणजे नाव द्या, फॉलोविंग. फॉलोविंग म्हणजे खालील. FOLLOWING, फॉलोइंग. फॉलोइंग म्हणजे खालील. शब्दांचा अर्थही लक्षात घेत चला. आणि शेप्स, शेप्स म्हणजे आकार. खालील आकारांना नावे द्या किंवा खालील आकारांची नावे सांगा अशी सूचना आहे. आपल्याला नावं दिलेली आहेत. ARROW, ARROW, ॲरो. ॲरो म्हणजे काय? बाण. ॲरो म्हणजे बाण. त्यानंतर पुढचा आकार दिलेला आहे, इथं दिला आहे बघा. काय आहे हा? हा आहे पॉइंट. POINT, पॉइंट. पॉइंट म्हणजे काय? तर पॉइंट म्हणजे बिंदू. पॉइंट म्हणजे काय? बिंदू. त्यानंतर पुढचा आकार दिलेला आहे, आपल्याला इथं खाली दिसतोय, तो आहे स्क्वेअर. स्क्वेअर, SQUARE, SQUARE, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? चौरस. लक्षात ठेवायचं आहे, स्क्वेअर म्हणजे चौरस. त्यानंतर पुढचा आकार दिलेला आहे, तो आहे रेक्टँगल. रेक्टँगल, RECTANGLE, RECTANGLE, रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. त्यानंतर पुढचा एक आकार आहे, तो आहे ट्रँगल. ट्रँगल कसा आहे बघा, आपल्याला त्याची आकृती खाली दिलेली आहे. ट्रँगल, TRIANGLE, ट्रँगल. ट्रँगल, ट्रँगल म्हणजे काय? त्रिकोण. त्यानंतर पुढचा आकार आहे सर्कल. CIRCLE, सर्कल. CIRCLE, सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. त्यानंतर नेक्स्ट शेप आहे स्टार. STAR, स्टार. स्टार म्हणजे तारा किंवा चांदणी. आणि शेवटी एक शेप दिलेला आहे, तो आहे लाईन. LINE, लाईन. लाईन म्हणजे रेषा. बघा, असे हे काही शेप्स आपल्याला जवळजवळ 8 शेप्स दिलेले आहेत. ॲरो, पॉइंट, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रँगल, सर्कल, स्टार आणि लाईन असे 8 शेप्स आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर सेकंड इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहे, ते आहे रीड द फॉलोइंग मॅप. रीड म्हणजे वाचा. काय? द फॉलोइंग मॅप,
खालील नकाशाचं वाचन करा किंवा खालील नकाशा वाचा. कशाचा नकाशा आहे हा आहे मॅप ऑफ गार्डन. मॅप ऑफ ए गार्डन. GARDEN गार्डन. गार्डन म्हणजे काय? बाग. एका बागेचा हा काय आहे? नकाशा आहे. मॅप ऑफ ए गार्डन. इकडे इंडेक्स दिले. इंडेक्स म्हणजे काय? सूची. INDEX इंडेक्स. सूची किंवा अनुक्रमणिका लक्षात ठेवायचं आहे. इंडेक्स म्हणजे काय? सूची किंवा अनुक्रमणिका. बघा ॲरोनं काय दाखवलंय? ॲरोनं आपल्याला दाखवलंय एंट्रन्स. ENTRANCE एंट्रन्स. एंट्रन्स म्हणजे काय? तर प्रवेशद्वार. कशानं दाखवलेला आहे? ॲरोनं दाखवलेला आहे. त्यानंतर सर्कलमध्ये ब्ल्यू रंगानं रंगवलेलं आहे. ब्ल्यू कलरनं काय दाखवलंय ते आहे फाउंटेन. FOUNTAIN फाउंटेन. FOUNTAIN फाउंटेन. फाउंटेन किंवा फाउंटन म्हटलं तरी चालेल. फाउंटेन. फाउंटेन म्हणजे काय? तर कारंजे. बागेमध्ये कारंजे आहे. त्याचप्रमाणे आणखी काय आहे? सर्कलमध्येच ग्रीन कलरनं दाखवलेला आहे बुशेस. बुशेस म्हणजे काय? तर झुडपे किंवा सजावटीची काही झाडं. BUSHES बुशेस. बुशेस म्हणजे झुडपे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रँगलनं दाखवलंय ट्रीज. TREES ट्रीज. ट्रीज म्हणजे काय? झाडे. त्यानंतर फक्त अशा काही खुणा आहेत अँगल सारख्या, कोणासारख्या. त्यानं काय दाखवलेलं आहे? लॉन. LAWN लॉन. लॉन म्हणजे काय? तर हिरवळ. आणखी काय दाखवलंय बघा? रेक्टँगल वापरलाय येलो कलरचा. स्लाइड्स. SLIDES स्लाइड्स. स्लाइड्स. स्लाइड्स म्हणजे काय? घसरगुंडी. घसरगुंडी दाखवली स्लाइडनं म्हणजे रेक्टँगलनं, येलो रेक्टँगल. त्यानंतर यू आकारामध्ये दाखवलेला आहे स्विंग्स. SWINGS स्विंग्स. स्विंग्स म्हणजे झोके. रेक्टँगल स्क्वेअर वापरला आहे बघा. हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या चारही बाजू समान असतात. स्क्वेअर. आणि पिंक कलरमध्ये, डार्क पिंक कलरमध्ये हा वापरलेला आहे. आणि त्यानं काय दाखवलेलं आहे? कॅन्टीन. CANTEEN कॅन्टीन. स्क्वेअरमध्ये दाखवलंय. आणखी काय दाखवलंय बघा? तर एक पॉइंट दाखवला आहे डार्क ब्लॅक कलरमध्ये. तो आहे GARBAGE गार्बेज. BIN बिन. गार्बेज बिन. गार्बेज बिन म्हणजे काय? तर कचरा कुंडी. गार्बेज बिन म्हणजे काय? कचरा कुंडी. त्यानंतर स्क्वेअरनं व्हायलेट कलरमध्ये स्क्वेअर आहे. त्यानं दाखवले आहेत टॉयलेट्स. TOILETS टॉयलेट्स. टॉयलेट्स म्हणजे शौचालय. त्यानंतर आपल्याला स्टार चिन्हानं
ROCKET, रॉकेट. रॉकेटची प्रतिकृती बागेमध्ये आहे, ती दाखवलेली आहे. त्यानंतर आणखी एक सर्कलनं एक ग्रीन कलरचा शेड आणि दुसरा ब्ल्यू कलरचा शेड असे दोन सर्कल वापरून एक आपल्याला बनियान ट्री, BANYAN बनियान म्हणजे वडाचं झाड, वडाचं झाड अँड प्लॅटफॉर्म, आणि त्याच्या सोबत कठडा आहे, वडाच्या झाडाला कट्टा बांधलेला आहे. आणि आणखी हाफ सर्कल एक दाखवलेला आहे, त्यामध्ये आहेत STALLS, स्टॉल्स. स्टॉल्स म्हणजे काय तर छोटी दुकाने, छोटी दुकाने. अशा पद्धतीने ही इंडेक्स आपण पाहिली. आता आपण मॅप पाहूया. मॅपमध्ये आपल्याला लक्षात येईल की काय काय आहे. बघा, सुरुवातीला ॲरो आहे. हा ॲरो आहे म्हणजे काय आहे, एंट्रन्स आहे, बघितलं आपण. त्यानंतर ट्रायंगल्स आहेत, हे ट्रायंगल्स बाजूने बागेच्या आहेत. म्हणजे हे काय आहेत ट्रायंगल्स, तर हे ट्रायंगल्स म्हणजे ट्रीज आहेत, आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर हे ग्रीन सर्कल आहेत, ते काय आहेत तर बुशेस आहेत, झुडपे आहेत, आपण पाहिलं इथं ग्रीन सर्कल म्हणजे बुशेस. आणि बागेच्या बाहेरच्या बाजूला इथं काय आहेत हाफ सर्कल, ते काय आहेत स्टॉल्स. स्टॉल्स म्हणजे छोटी दुकाने, आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर ह्या चौरसामध्ये काय आहे हो, तर इथं एक स्टार दिसतोय. हा स्टार म्हणजे काय तर रॉकेट, आपण बघितलंय बघा. आणि हे अँगल मध्ये आपल्याला दाखवलंय, हा काय आहे लॉन, LAWN, लॉन. त्यानंतर ब्ल्यू सर्कल हा काय आहे, आपण पाहिलेला आहे. ब्ल्यू हा रंग नेहमी वॉटरसाठी वापरला जातो. आणि हे काय आहे फाउंटेन, FOUNTAIN, फाउंटेन. फाउंटेन म्हणजे कारंजे. त्यानंतर आपल्याला यू आकारामध्ये काय दाखवलेले आहेत तर स्विंग्स दाखवलेले आहेत बघा, SWINGS, स्विंग्स म्हणजे काय झोके, हे दाखवलेले आहेत. आणखी जो येलो रेक्टँगल आहे, येलो रेक्टँगलमध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे तर स्लाइड्स, SLIDES, स्लाइड्स म्हणजे काय घसरगुंड्या दाखवलेल्या आहेत. इथं आपण खाली बघितलं तर व्हायलेट कलरमध्ये जो स्क्वेअर आहे त्यांना आपल्याला शेजारीच इंडेक्स दिले बघा, ते आहेत टॉयलेट्स. ते काय आहेत टॉयलेट्स. आणि डार्क पिंक कलरमध्ये जो स्क्वेअर आहे त्याच्यामधून आपल्याला काय दाखवलेलं आहे तर ते कॅन्टीन दाखवलेलं आहे, कॅन्टीन. त्यानंतर इथं डार्क ब्लॅक कलरचा पॉइंट आहे, त्यानं काय दाखवलेलं आहे तर त्यानं गार्बेज बिन आपल्याला दाखवलेले आहेत, गार्बेज बिन. त्यानंतर आणखी आपल्याला जी बाग आहे त्या बागेमध्ये या बाजूला कोपऱ्यामध्ये आपण गेलं तर इथं आपल्याला बनियान ट्री बघायला भेटते. बनियान ट्री विथ प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला भेटतंय. अशा पद्धतीनं मॅप ऑफ गार्डन आपण पाहिलेला आहे. आपल्याला इथं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. नाऊ म्हणजे आता, ड्रॉ मॅप्स, ड्रॉ म्हणजे काढा, DRAW, ड्रॉ म्हणजे तुम्ही काढा, रेखाटा. मॅप्स ऑफ एनी टू ऑफ द फॉलोइंग युजिंग द शेप्स यू नो. काय करा तुम्ही आता नकाशा काढा. कसा काढा तर एनी टू ऑफ द म्हणजे कशाचा, खाली ज्या बाबी दिलेत त्यापैकी कुठल्याही दोघांचा, फॉलोविंग युजिंग द शेप्स म्हणजे काही शेप्सचा वापर करून, यू नो तुम्हाला माहीत असलेल्या शेप्सचा वापर करून खालीलपैकी दोन गोष्टींवरती काय करा नकाशा तयार करा. प्रिपेअर शब्द लक्षात ठेवा, प्रिपेअर, PREPARE, प्रिपेअर म्हणजे काय
तयार करा. ॲन इंडेक्स, एक अनुक्रमणिका सूची पण तयार करा. इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये एक सूची तयार करा. कशाचा नकाशा करा म्हणून सांगितलंय. युअर क्लासरूम, तुमच्या वर्गाचा. युअर हाऊस, तुमच्या घराचा. युअर स्कूल, तुमच्या शाळेचा. एनी गार्डन, एखाद्या गार्डनचा. एनी टाउन, एखाद्या शहराचा. अशा पद्धतीनं तुम्ही नकाशा तयार करू शकता. यापैकी कुठल्याही दोन्हीचा तुम्ही नकाशा तयार करा. हा तुम्हाला दिलेला होमवर्क आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठात आपण शेप्स अँड मॅप्स हे पाहिलेलं आहे. काही शेप समजावून घेतले, त्याचप्रमाणे मॅप ऑफ गार्डन समजावून घेतला आणि आपल्याला एक होमवर्क आपण घेतलेला आहे, तो तुम्ही तयार कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.